अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. गुरुचरित्रातील गुरुभक्ती ह्या विषयावरती आपल्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत आहे. गेल्या भागामध्ये श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा आपण अनुभवलेली आहे. त्यामध्ये आलेली गुरुभक्ती ह्या विषयावरती विवेचन झालेलं आहे. आजच्या भागामध्ये रावणाची आणि गोकर्ण महाबळेश्वराची कथा ही अत्यंत सुरस, विलोभनीय आणि खूप काही गुरुभक्तीबद्दल शिकवणारी कथा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय सुरस अशी कथा आहे. याच्यामध्ये मागे मी आपल्याला सांगितलं की सुरुवात याची ब्रह्मदेवापासनं, ब्रह्मदेवाचे 7 पुत्र जे त्यांनी मानसपुत्र उपजविले त्यापैकी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ असे ते 7 जण. यापैकी पुलस्त्य या ब्राह्मणाची आणि कैकया अशी त्यांची धर्मपत्नी या दोघांची ही संतानं म्हणजे ही जे पुत्र ते म्हणजे रावण. रावण म्हणजे दशानन, त्याला 10 मुख होती असं समजलं जातं. अत्यंत महाबली, पराक्रमी, वीर योद्धा असा हा रावण आणि त्याची ही कथा आहे. म्हणजे थोडक्यात ब्रह्मदेवांचे हे प्रपौत्र म्हणजे त्यांच्या मुलाचा मुलगा म्हणजे त्यांचा नातू. आता हा इतका प्रबळ महाबली असल्यामुळे त्याला स्वाभाविकचपणे त्याच्या मनामध्ये कुठेतरी गर्व, अहंकारता या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. कारण त्यांनी स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्हीवरती विजय मिळवल्याचं म्हटलं जातं. मग पुढे गेल्यानंतर याची जी आई आहे कैकया, कैकशी किंवा कैकया ही जी आहे हिला पूर्वीपासून परमेश्वराचं लिंग पूजा करायची म्हणजे शिवशंकराची लिंग पूजा करण्याचं हिचं व्रत होतं. आता ह्या व्रतामध्ये काय घडलं की असं करता 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 एक दिवस तिला पूजेमध्ये लिंग मिळालं नाही. आता इथे भक्तीचा एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे की जरी ही दैत्यमाता असली तरी ती भक्तिवान होती, परमेश्वराप्रती ती श्रद्धाळू होती आणि शिवशंकराची भक्त होती. त्यामुळे इथे भक्ती हा विषय निश्चित झालेला आहे. आता ती जेव्हा रोज नित्य नियमाने ही पूजा करत होती, हे व्रत तिने धारण केलेलं असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड येता कामा नये अशी भावना तिची असल्याने ती रोज हे करताना एक दिवस तिला लिंग पूजा करणं शक्य झालं नाही किंवा तिला हवं तसं ते लिंग प्राप्त झालं नसल्यामुळे तिने मृत्तिका लिंग केलं. आता मृत्तिका म्हणजे माती किंवा वाळू मिश्रित माती अशा स्वरूपाचं तिने मृत्तिका लिंग केलं आणि त्या लिंगाची ती पूजा अर्चा करत होती. त्यावेळेला हा दशानन म्हणजे रावण त्या ठिकाणी मातृदर्शन करण्यासाठी आला. आता भक्तीचा एक भाग बघा, इथे 2 प्रकारची भक्ती. एक तर तिची भक्ती शंकराप्रती असलेली, दररोज नित्य नियमाने लिंग पूजा करायची, त्याशिवाय ती अन्न ग्रहण करत नसे. आपल्या आयुष्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या घरामध्ये जे देव असतात त्यांची सुद्धा नित्य नियमाने आपण पूजा करत नाही. पूजा करायची वेळ आली आणि अन्नग्रहण करायची वेळ आली तर आपण प्राधान्य कशाला देतो हे सुद्धा आपण स्वतःलाच तोलून मापून पाहिलं पाहिजे. वैयक्तिक गोष्टींकडे न वळता पुन्हा एकदा आपल्या कथेकडे आपण येऊयात. याच्यामध्ये नित्य नियमाने शिवदर्शन, शिवपूजा करणे, हे व्रत आचरणे, अन्न पाणी ग्रहण न करणे, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या व्रतामध्ये समाविष्ट असताना हा जो पुत्र आहे दशानन रावण आहे तो मात्र मातृदर्शन करण्यासाठी तिथे येतो. याचा अर्थ त्याची मातृभक्ती ही अगाध अशा स्वरूपाची दाखवलेली आहे. आता हा मातृभक्त ज्या वेळेला दर्शनाला येतो त्यावेळेला तो इतका महाबली लंकेश असा असून सुद्धा आपली आई एक मातीचं लिंग करून त्याची पूजा अर्चा करते हे बघितल्यावर त्याला अतिशय दुःख होतं आणि तो म्हणतो की आई हे तू काय करतेस? माझी आई असून, बघा आता त्याचा अहंकार इथे जागृत झाला आणि तो म्हणतो की तू माझी आई आहेस, दशानन लंकेशाची आई आहेस आणि तू मृत्तिका लिंगाची पूजा करतेस.
तर ती म्हणली की बाळा, आज मला लिंग मिळालं नाही, त्यामुळे लिंग पूजेचं माझं व्रत हे खंडित होऊ नये म्हणून मी त्याची पूजा करते. तो म्हणतो हे सगळं सोडून दे, तू आता विसरून जा हे लिंगाची पूजा करणं. मी लंकेश आहे, मी दशानन आहे, मी रावण आहे, मी लंकेचा राजा आहे, आणि तू हे काय करतेस? मी तुझ्यासाठी साक्षात कैलास पर्वत घेऊन येतो. असं म्हटल्याबरोबर तो ती शपथ घेतो आणि ती शपथ घेऊन तिथून मार्गक्रमण करत कैलासापाशी येतो. कैलासापाशी आल्यानंतर त्याच्या 20 भुजा म्हणजे 20 हातांनी आणि 10 शिरांनी म्हणजे त्याच्या 10 डोके लावून तो अख्खा कैलास पर्वत हलवू पाहतो आणि तो उचलण्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो. त्याचबरोबर स्वतःचं कोपर हाताचं स्वतःच्या मांडीला टेकून एक पाय वर एक पाय खाली अशा पद्धतीने बसून तो संपूर्ण कैलास उचलण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. जसा तो कैलास हलवायला लागतो त्याप्रमाणे संपूर्ण जग हे आंदोळलं गेलं अशी उपमा तिथे गेलेली आहे. म्हणजे संपूर्ण धरती कंपायमान झाली आणि त्यामुळे स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये हाहाकार माजला आणि सर्व गोष्टी गडाबडा पडायला लागल्या. अशा परिस्थितीमध्ये देव अतिशय भयभीत झाले. सर्वजण इकडे तिकडे धावू लागले आणि अशा परिस्थितीमध्ये गिरिजा रमण यांच्याकडे म्हणजे शंकराकडे गिरिजा धावत जाते आणि म्हणते की अहो काय आहे, कैलास इथे येरू डळमळीत होऊन पडायची वेळ आली आणि तुम्ही शांत सुखचित्ताने कसे काय बसू शकता अशा वेळेला? मग शिवशंकर साक्षात सांब भोळे सदाशिव असल्यामुळे ते म्हणतात की अगं तू काही काळजी करू नकोस, हा माझा भक्त आहे, हा रावण आहे, हा माझा भक्त अतिशय कौतुकाने काहीतरी चेष्टा करतोय, मी ते पाहतोय. म्हटल्यानंतर ती म्हणते अहो असं करू नका, ताबडतोब त्याचा प्रतिकार करा, नाही तर इथे हाहाकार माजेल. असं म्हणल्याबरोबर शंकर महादेव जे बसलेले असतात ते डाव्या हाताने त्या गिरीला थोडंसं खाली दाबतात. त्याबरोबर त्याच्या खाली असलेला हा जो रावण आहे जो त्या गिरी उचलण्याचा प्रयत्न करतोय तो त्याच्यामध्ये पाताळामध्ये दडपला जातो आणि तो शिव शिव असं म्हणत शंकराची उपासना करत त्राही त्राही पिनाक पाणी असं म्हणत तो शंकराला विनवणी करतो की मला इथून सोडवा. त्याबरोबर शंकर अतिशय प्रसन्न होतात आणि ते त्याला सोडवण्यासाठी ज्या हाताने दाबलेलं असतं खाली त्याला ढकललेलं असतं दुसऱ्या हाताने त्याला बाजूला काढतात. त्याबरोबर याच्या लक्षात येतं की शंकराला जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला तिथे अतिक्रमण करून बळाचा वापर करून काहीही उपयोग नाही. शंकर हा भोळा चक्रवर्ती असल्यामुळे आपल्याला त्याला अत्यंत प्रेमाने आपल्या भक्तीनेच प्रसन्न करावं लागेल. इथे पुन्हा भक्तीनेच या विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की भक्ती इथे किती महत्वाची आहे. आणि मग रावण स्वतःचं 10 मुखांपैकी एक मुख म्हणजे एक तोंड याचं परिच्छेद करतो. म्हणजे ते मुख तो कापतो आणि ते खंड केल्यानंतर स्वतःच्या आतड्याचं तो तंतू वाद्यासारखा त्याचा वापर करतो, त्या तंतूचा वापर करतो, स्वतःच्या आतड्यांचा वापर करतो आणि त्याची एक प्रकारची वीणा तो बनवतो. म्हणजे स्वतःचं एक मस्तक आणि स्वतःच्या आतडी यापासून तो वीणा बनवतो आणि तिथून तो सप्त स्वरांमध्ये अनेक राग रागिण्यांसहित जवळपास 36 प्रकारच्या राग रागिण्यांचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये आले. अतिशय विलोभनीय अतिशय सुंदर आहे. कित्येक राग रागिणी आणि हे आपण कित्येक वर्षात ऐकलेलं नाही. तर त्याच्या काळानुरूप या ग्रंथकारांनी सरस्वती गंगाधरांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की कुठल्या समयी कुठल्या प्रकारचा राग हा आळवला जातो आणि त्याचे मूळ देवता कोण आहेत, त्याची उपदेवता कोण आहेत याचा सुद्धा वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे नवरस 8 प्रकारचे गण आणि सप्तसूर यांनी 36 प्रकारच्या राग रागिण्यांचं गायन लंकानाथ करतात आणि दिवस रात्र कोणतीही त्याच्यामध्ये विश्रांती न घेता ते शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या भक्तीमध्ये चूर चूर होऊन जातात. आता इथे पाहण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला आपल्या छोट्याशा आशा आकांक्षांचा त्याग सुद्धा परमेश्वराच्या भक्तीमध्ये करायला नको वाटतं. असं होतं बरेचदा की काहीतरी आपल्याला करायची इच्छा असते की जे देवकार्य आहे, परंतु त्या कार्याच्या मध्ये अत्यंत अडचणी येत असतात आणि त्या अडचणींमध्येच आपण वाहून जातो. देवकार्याचा आपल्याला विसर पडतो, धर्मकार्याचा विसर पडतो, आपल्या कर्माचा विहित कर्माचा विसर पडतो. तेव्हा इथे लक्षात घेतलं पाहिजे की रावण हा जरी दैत्यराज असला
तरी देखील त्याची भक्ती ही अतिशय उत्कट उच्च प्रतीची भक्ती त्याची इथे विशद केलेली आहे. आणि असा हा रावण शिवशंकरांना प्रसन्न करून घेतो. शिवशंकर महादेव प्रसन्न होतात, निज स्वरूपात त्याच्यासमोर उभे टाकतात आणि म्हणतात की माग राजा, तुला काय पाहिजे, तू माग. असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो की देवा, मी तुमच्याकडे काय मागू. आता इथे सुद्धा एक प्रकारचा अहंकार त्याच्या बोलण्यामधून डोकवलेला दाखवला आहे. तो म्हणतो की 33 कोटी देव हे माझे बंदी आहेत. काय म्हणतो? 33 कोटी देव हे माझे बंदी आहेत. नंतर तुमचा जो ब्रह्मदेव आहे तो माझा जोशी आहे. म्हणजे पंचांग बघून काय कधी करायचं हे सांगणारा असा हा जोशी म्हणजे कोण? साक्षात ब्रह्मदेव आहेत. त्यानंतर यमसुद्धा कुठल्याही व्यक्तीचे प्राण माझ्या आज्ञेशिवाय घेत नाहीत. अग्नी हा माझे वस्त्र धुवून तो वाळवण्याचं काम अग्नी करतो. तुमची पंचमहाभूत आणि सर्व काही माझ्या आज्ञेशिवाय काहीही करत नाहीत. माझ्या घरामध्ये कामधेनू आहे, सुवर्णाची माझी लंका आहे आणि अत्यंत पवित्र असं लंकेचं स्थान माझ्या प्रती आहे, माझ्याकडे आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे काय मागणार? फक्त माझ्या आईची एक छोटीशी बारीकशी इच्छा आहे, ती म्हणजे ती रोज तुमच्या व्रताची उपासना करते, ते म्हणजे ती लिंग पूजा करते आणि त्यासाठी तिला हा कैलास पाहिजे. म्हणून मी हा कैलास घेऊन श्रीलंकेमध्ये चाललो होतो. तर शंकराला हे ऐकल्यानंतर की स्वतःसाठी काहीच नको या रावणाला, तो त्याच्या आईची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्याकडे आलाय म्हणल्यावर शंकर अति प्रसन्न होतात, अति प्रसन्न होतात. आणि शंकर भगवान त्याला स्वतःहून म्हणतात, तो मागत नाही. गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट तो मागत नाही. तो म्हणतो मला कैलास पाहिजे. तो कधीही असं म्हणत नाही की मला आत्मलिंग द्या. परंतु शिवशंकर इतके अतिप्रसन्न होतात त्याच्यावरती, ते म्हणतात की हा असं मागणारा व्यक्ती मी पाहिला नाही. आणि जे इतर कोणीही वरामध्ये कधीही मागितलं नाही किंवा कधी कोणाला मिळालं नाही अशी वस्तू म्हणजे शंकर स्वतःचं आत्मलिंग या रावणाला देऊ करतात आणि म्हणतात की काय कैलास घेऊन बसलायस, मी तुला माझं आत्मलिंग देतो. अरे ह्या आत्मलिंगाची तू 3 वर्ष पूजा कर, त्रिकाळ पूजा कर ह्या आत्मलिंगाची, आणि त्याला अष्टोत्तर शतावली म्हणजे अष्टोत्तर शत जपाचं तू तिथे अनुष्ठान कर. असं जर तू 3 वर्ष केलंस तर तू शिवसायुज्य होशील, म्हणजे तू अगदी मायासारखा शिवशंकरासारखा ईश्वर होशील प्रत्यक्ष, असं त्याला म्हणतात. आणि मग रावण अति प्रसन्न होतो. रावण ते आत्मलिंग घेतो. त्यावेळेला मात्र शिवशंकर त्याला एक गोष्ट सांगायला विसरत नाही की जोपर्यंत तू तुझ्या इप्सित स्थळी पोहोचत नाहीस तोपर्यंत हे आत्मलिंग तू जमिनीवरती ठेवू नकोस. एकदा का ह्या आत्मलिंगाला तू जमिनीवर ठेवलंस तर तू ते कधीही काढू शकणार नाहीस. असं म्हटल्यानंतर तो त्यांना नमस्कार करतो. त्यांच्या आज्ञेचं पालन करून तिथून त्यांची रजा घेऊन तो मार्गस्थ होतो. आता हा सगळा प्रसंग अर्थातच नारद महर्षी कुठे ना कुठेतरी हे बघत असतात, पाहत असतात, अनुभवत असतात. आणि मग नारद महर्षी ताबडतोब इंद्रदेवाकडे जातात आणि म्हणतात की अहो, तुम्ही काय स्वस्थ चित्त इथे बसलाय, पहा तो रावण आता परमेश्वराचं आत्मलिंग घेऊन गेलेला आहे. आता त्याला खंड करणं, त्याचं खंडन करणं म्हणजे रावणाला त्याचं पारिपत्य करणं हे अत्यंत अवघड झालेलं आहे. आता तुमचे देव काही रावणापासून सुटत नाहीत. त्यामुळे आधीच ते बंदी, त्यात त्यांची आता अत्यंत हलाखीची अवस्था हा रावण करणार. असं म्हणल्यानंतर नारद महर्षी म्हणतात, इथे स्वस्थ चित्त बसण्यापेक्षा चला उठा, तुमचा अप्सरा मेळ सगळा घ्या आणि त्या रावणाच्या दर्शनाला जा, त्याची सेवा करा. आता इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण हे गोष्टी स्वरूप निश्चितपणे वाचत असतो. आपण नारद महर्षी नारायण नारायण विणा घेतलेला आहे, सातत्याने हे करतात, असं एक व्यक्तिचित्र आपण नियमितपणे पाहत असतो. पण थोडासा सखोल अभ्यास केला, आपण ध्यानमग्न झालो तर आपल्या लक्षात येईल की हा नारद महर्षींचा वास हा आपल्या शरीरामध्ये सातत्याने आहे. हे नारद महर्षी म्हणजे कोण आणि त्यांच्याकडे ते तंतुवाद्य काय आहे, एक तारी विणा काय आहे. आता बघा, आपली एक बुद्धी आहे, ही बुद्धी म्हणजे मेधा. ही बुद्धी तयार होण्यासाठी आपण जे अन्न खातो त्यामधनं अगदी 1/6 भाग आपला बुद्धीकडे जातो आणि त्याच्यानंतर जे काय उरेल त्यातनं वीर्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. तर मुद्दा असा आहे की आपली मेधा जी आहे, ह्या मेधा ही आपल्याला सत्सत विवेक बुद्धी निर्माण करत असते. आणि हे करत असताना ती सांगते की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आपल्या मनामध्येच कुठेतरी राम
प्रभू सुद्धा आहेत आणि आपल्या मनामध्येच कुठेतरी रावणाचं देखील स्थान आहे. दोन प्रकारची मनं आपली जी म्हटली जातात त्यामध्ये ही सातत्याने द्विधा मनस्थिती उत्पन्न करून देणारी ही आपली मनं असतात. आणि मग याच्यामध्ये काय होतं की रावण आत्मलिंगाच्या शोधार्थ जेव्हा निघाला, आत्मलिंग म्हणजे कुठेही बाहेर नाही, ह्या गोष्टीची प्रचिती जर तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये घ्यायची असेल तर ते आत्मलिंग तुम्हाला कुठेतरी आत्म्यामध्ये तुमच्या शोधावं लागेल. आता आत्म्याची अशी ठराविक जागा तुम्हाला शोधून सुद्धा सापडायची नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही अंतर्मुख व्हाल, ध्यानमग्न व्हाल, त्यावेळेला तुम्हाला या आत्मलिंगाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला आत्मलिंगाच्या दिशेने आपली वाटचाल व्हायला लागते आणि ते प्राप्तीची क्षण आपल्या जवळ यायला लागतात, त्यावेळेला आपला मेंदू काही गोष्टी स्त्रवायला लागतो. आणि ते स्त्रवत असताना त्याची जी मज्जासंस्था आहे, या मज्जासंस्थेतनं म्हणजे त्याचे न्यूरोलॉजिकल सगळी ऑर्डर जी काय आहे त्याच्यामध्ये तो काही संकेत पाठवत असतो. म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माझी ही हालचाल आहे, मी हे बोट हलवतोय, तर यासाठी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक न्यूरॉन्स हे आपले मेंदूमधनं स्त्रवत असतात. आणि हे होत असताना जर मेंदूनी संकेत दिले नाहीत तर ही हालचाल माझी होणार नाही. आणि ते स्त्रवण्याचं काम म्हणजे ते केमिकल आणि न्यूरोलॉजिकल म्हणजे इलेक्ट्रिकल अशा काही ज्या आपल्या शरीरामध्ये संवेदना प्रसारण पावत असतात, तर त्या संवेदनांचा स्वरूप म्हणजे नारद महर्षी आहेत. कारण नारद महर्षींचा वास म्हणजे ह्यांचा त्रिभुवनामध्ये संचार आहे. तर त्रिभुवन म्हणजे कोण? आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही याच्यामध्ये जे आपल्या शरीरामध्ये, आता हा खूप गहन विषय आहे, त्याच्यावरती बोलायचं झालं तर आपल्याला दिवसेंदिवस कमी पडतील. ते अनुभूतीने आपल्या अनुभवाने आपल्याला लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. फक्त मी काही संकेत इथे देऊन ठेवतो. हे नारद महर्षी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये भ्रमण करत असतात. म्हणजे हे न्यूरोलॉजिकल जे काही सिग्नल्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातात. आता जसं आत्मलिंगाच्या जवळ आपण पोचतो त्यावेळेला अनुभूती आपल्याला यायला लागते, त्यावेळेला हे चलबिचल होतात, म्हणजे हे सर्वत्र ते उद्युक्त होतात आणि मेंदू त्यांना सांगतो. आणि मग ह्या सगळ्या जिथे इंटेलेक्ट आपला काम करायला लागतो त्यावेळेला इमोशन्स काही त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करतात. हे इमोशन्स म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा राजा म्हणजे मन हे त्यावेळेला ऍक्टिव्हेट होतं. आणि ते मन ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होतं त्यावेळेला तो इंद्रियांचा राजा हा भयभीत होतो, कंपायमान होतो आणि तो म्हणतो की आता हा सगळा अप्सरा मेळ म्हणजे आपण साठवलेलं हे सगळं जे काही संसार प्रपंच आपला आहे हा सगळा घेऊन चला आता रावणाच्या भेटीला तुम्ही जा, असे सिग्नल्स तिथपर्यंत पोहोचतात. मग तो भयभीत होतो आणि तो ब्रह्मदेवाकडे जातो. आता आपण पुन्हा आपल्या गोष्टीकडे येऊ, कारण जो विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला अत्यंत गहन विषय आहे. फक्त त्याचे एक नमन थोडंसं मी करून ठेवलं याच्यामध्ये. तर ही सगळी सिस्टीम आपल्यामध्येच आहे, याचा खूप गांभीर्याने आपण विचार करायला पाहिजे. मग ती भक्ती आपल्याला फलद्रूप व्हायला सुरुवात होईल. मग ते ब्रह्मदेवाकडे जातात, इंद्र महर्षी, इंद्रदेव त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की अहो हे रावणाला आता प्रबळ झाला, कारण त्याला आत्मलिंग दिला, आता काय करायचं? मग ब्रह्मदेव हा सृष्टीकर्ता असल्यामुळे तो म्हणतो की पालन पोषण करण्याची जबाबदारी म्हणजे आता हे सगळं जर तुम्हाला स्थिर स्थावर ठेवायचं असेल तर आपण आता विष्णूकडे जाऊयात, कारण विष्णूला पुढे जाऊन राम अवतार घ्यायचा आहे आणि ह्या दैत्यांचं निर्दालन करायचंय. त्यामुळे विष्णूला हे जड होईल पुढे जाऊन, म्हणून आपण तिथे जाऊया. आणि मग ते विष्णूकडे, तर वैकुंठवासी कुठे आहे? जलामध्ये आहे, समुद्रामध्ये आहे, तो तिथे क्षीर सिंधूमध्ये, त्या सिंधूमध्ये तो आहे. म्हणजे आता आपलं शरीर जर तुम्ही पाहिलं तर 70% पाणी असं म्हणलं जातं. या पाण्यामध्ये विष्णूचा वास आहे, अत्यंत खोल आतमध्ये विष्णूचा वास आहे. मग त्या ठिकाणी हाही पुन्हा गहन विषय. मग त्या ठिकाणी जर जायचं म्हणलं तर हे सगळेजण तिथे जातात, त्याला म्हणतात की पहा पहा किती भयंकर घटना घडलेली आहे आणि आता शिवशंकरांनी प्रसन्न होऊन आत्मलिंग प्रदान केलंय रावणाला, आता कसं होणार? तुम्हाला राम अवतारामध्ये जड जाणार आणि तो जर शिवसायुज्य झाला तर मग तो काही तुमच्याच्यानी सुटणार नाही, त्याचं काही पारिपत्य होणार नाही. मग विष्णू सुद्धा धावत धावत या सगळ्यांना घेऊन शंकराकडे येतात आणि म्हणतात अहो काय केलं हे तुम्ही शिवशंकरा? शिवशंकर म्हणतात काय करू बाबा, माझी परिस्थितीच अशी होती, त्यांनी इतकी अचाट भक्ती केली, इतक्या विविध प्रकाराने आणि इतकं मला भक्तीने प्रसन्न करून घेतलं की मला सगळ्याचा विसर पडला. हे जे काय पुढे मागे घडणार हे सगळं मला माहीत असून सुद्धा मला त्याचा विसर पडला. आणि ह्यांनी ते एवढंच म्हणत नाही, ते म्हणतात की त्यांनी जर पार्वतीला मागितलं असतं, गिरिजेला मागितलं असतं तर मी ती सुद्धा देऊन टाकली असती. इतके ते विरक्त अशी स्वरूपाचे आपले शिवशंकर महादेव, त्यांचंही स्थान आपल्या शरीरामध्येच आहे. आणि हे प्रसन्न होतात आणि म्हणतात की
अशा पद्धतीने मी त्याला माझं आत्मलिंगच देऊन टाकलं, आता काय करायचं ते तुम्हालाच करावं लागणार आहे. असं म्हणल्यानंतर किती वेळ झाला असं विष्णू भगवान विचारतात. ते म्हणतात की 3 घटिका झाल्या असतील. मग ते नारदाला काही सांगून पाठवतात की तो ब्राह्मण असल्यामुळे रावण त्याला संध्या वगैरे करायला पाहिजे, तर तुम्ही ताबडतोब त्याच्या मार्गात जाऊन आडसर बना. आडसर बना म्हणल्यावर नारद महर्षी मनोवेगे ताबडतोब तिथे जातात आणि गेल्यानंतर त्या रावणाच्या मार्गामध्ये उभे राहतात आणि त्याला म्हणतात की अरे रावणा, बघू तरी, मी ऐकलं तुला आत्मलिंग दिलं शिवशंकरांनी. मग तो नारद महर्षी असल्यामुळे दाखवण्यापासून तो काचरतो. तो म्हणतो यांना काही दाखवण्यात अर्थ नाही, हे कळ लावे नारद आहेत, कुठे जाऊन काय सांगतील भरोसा नाही, म्हणून तो ते लपवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मग ते त्याला गोष्ट सांगतात की कसं हे आत्मलिंग परमेश्वराचं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. इकडे विष्णू भगवान काय करतात की विघ्नकर्ता, ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो, असं असतं की कुठल्याही मुलाला तो अगदी गुंड असेल तर त्याला सरळ सरळ गुंड म्हणता येत नाही. म्हणजे तो वर्गामध्ये अत्यंत दंगा करत असेल तर त्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा दंगेखोर आहे. मग त्याला म्हणावं लागतं, कारण त्याच्यामधल्या चांगल्या गुणांना तुम्हाला उद्युक्त करायचं असतं, त्या ठिकाणी त्याला प्रवृत्त करायचं असतं. मग असं म्हटलं जातं की अरे हा खरंच चांगला मुलगा आहे, किती छान वागतो, असं करतो तसं करतो. मग लाजे काजे खातर का होईना तो मुलगा चांगला वागायला लागतो. या पद्धतीने खरं तर विघ्नकर्ता असलेला आपला विघ्नहर्ता म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका श्री गणेश गजानन याला विष्णू भगवान पाचारण करतात आणि त्याला म्हणतात की पहा, तो रावण तुमच्या वडिलांचा आत्मलिंग घेऊन गेला आणि तो तुझी कधीच पूजा अर्चा करत नाही, सगळे देव त्यांच्या आधी तुझी पूजा केली जाते, पण हे तो मानतच नाही. असं म्हणून त्याला उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते म्हणतात की मग आता काय करायला पाहिजे. गजानन म्हणतात अरे तू बाबा जाऊन विघ्न कर, या सगळ्यामध्ये विघ्न म्हणून तू तिथे उपस्थित हो. मग मी करायचं काय. तर ते सांगतात की तू जा विघ्न कर, त्याला अशी आज्ञा दिलेली आहे की हे आत्मलिंग कुठेही जमिनीवरती तू ठेवू नको, तर तू त्याचा विश्वास संपादन कर, रावणाचा दैत्यराजाचा विश्वास संपादन करून ते तुझ्या ताब्यामध्ये घे आणि त्याची स्थापना भूमीवरती कर, म्हणजे तो लंकेपर्यंत ते घेऊन जाऊ शकणार नाही. असं म्हणल्यानंतर आपले लहानसे बटूसे छोटेसे गोंडससे गणपती महाशय ते म्हणतात की मला तुम्ही छान छान खायला प्यायला द्या. मग ते भातुके मागतात. भातुके मागतात म्हणजे काय, तर मला तिळाचे लाडू, डालिम, त्यानंतर मला नैवेद्याला थोडासा भात आणि काय लाह्या आणि अशा सगळ्या गोष्टींची ते मागणी करतात. त्याप्रमाणे विष्णू भगवंत त्यांना सर्व गोष्टी पुरवतात आणि मग ते खात खात एका कुब्जकाचा म्हणजे पाठीला कुबड असलेल्या लहान मुलाचा वेश धारण करून गणेश तिथे जातात आणि ज्या ठिकाणी रावण मार्गस्थ होत असतो त्या ठिकाणी ते जातात. तोपर्यंत नारदांनी त्यांना अडवून ठेवलेलं असतं रावणाला. आणि नारद महर्षी म्हणतात की अरे संध्या करायची वेळ आहे, आता संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे तू संध्या करायला पाहिजेस, नाही तर तुझ्या संध्येचा व्रतभंग होईल. आता मनामध्ये ज्या द्विधा मनस्थिती उत्पन्न करणाऱ्या गोष्टी असतात की सांगितलेलं तर आहे आत्मलिंग प्राप्त झालं ते, पण ते आत्मलिंग मी घरी जाऊस्तोपर्यंत जे विकल्प मनामध्ये येतात त्या विकल्पावरती या गोष्टी सातत्याने माणसाला सुद्धा भोगावे लागतात. त्याप्रमाणे नारद महर्षी विकल्प उत्पन्न करतात. मग तोही विचार करायला लागतो की माझ्या आता व्रताचा भंग होईल, मी दैत्य असलो तरी ब्राह्मण आहे, संध्याकाळी मी संध्याचमन करतो, त्यावेळेला मी हे लिंग माझ्यासोबत ठेवू शकणार नाही, कारण तशी शिवशंकराची आज्ञा आहे. आणि म्हणून मग ते इकडे तिकडे बघायला लागतात. त्याच वेळेला गणेश महोदय आपले त्या ठिकाणी येतात. एक कुब्जकाचं म्हणजे पाठीला कुबड असणाऱ्या लहान मुलाचा वेश धारण करून, त्या ठिकाणी बटूचा वेश धारण करून ते तिथे येतात आणि समिधा तोडत असतात. समिधा, फुलं आणि या सगळ्या गोष्टी तोडताना रावण त्याला पाहतो आणि म्हणतो की हा खरंच लहान एक सुकुमार आहे, म्हणून त्याला आश्वस्त करून, कारण हा दशानन 10 तोंड बघून तो मुलगा घाबरतो आणि मग घाबरून पळून जायला लागतो. तर रावण त्याचा हात पकडतो आणि त्याला म्हणतो की थांब बाळा, तू कोण कोणाचा. तो म्हणतो सोड मला, जाऊ दे, मला तुला बघून अतिशय भीती वाटतेय, तू काय माझ्याकडून तुला काय मिळवायचंय बघ, मला भूक लागली म्हणून मी हे दालिमा आणि लाडू आणि ह्या सगळ्या लाह्या या सगळ्या गोष्टी मी खातोय, मला सोड, मला जाऊ दे जाऊ दे म्हणायला लागतो. तो म्हणतो नाही नाही, मी तुला आश्वस्त करतो. म्हणून मग तो रावण त्याचं मूळ रूपातनं एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये येतो आणि त्याला म्हणतो की तुला मी आश्वस्त करतो, माझ्यापासून तुला काही इजा नाही, तू घाबरू नको, कुठे पळू नको. तुझे वडील कोण. तो बाळ म्हणतो की माझे वडील म्हणजे रुद्राक्ष माळा धारण करणारे सदाशिव त्यांचं नाव आहे आणि माझी माता म्हणजे पार्वती माता आहे.
असं म्हटल्यानंतरही रावणाच्या काहीही लक्षात येत नाही, कारण ह्यांनी म्हणजे रावण जरी वेश बदलत असला तरी गणेशाने देखील वेश बदललेला आहे, पण ते रावणाच्या काही लक्षात येत नाही. मग तो म्हणतो की अरे तुझा वडील दरिद्री दिसतो, भिक्षा मागतो, मग त्यापेक्षा तू असं कर, तू माझ्याबरोबर लंकेस चल आणि माझ्या देवी देवतांची सगळ्यांची पूजा कर. आता इथे एक उपहासाची गोष्ट आहे, म्हणजे अशी गोष्ट आहे की एकतर रावण म्हणतो की 33 कोटी देव मी बंदी बनवलेत आणि दुसरीकडे तो देवपूजा करत असतो. देवपूजा म्हणजे ह्या 33 कोटी देवांची पूजा नसून ती शिवाची पूजा हे जे करतो त्यासाठी म्हणून तो त्या ब्राह्मणाला म्हणतो, त्या मुलाला म्हणतो की तू माझ्याबरोबर चल आणि पूजा कर. त्याबरोबर तो मुलगा त्वरित म्हणतो की अरे बापरे, तुझ्या ते लंकेचा का तू? मग त्या लंकेमध्ये तर अनेक राक्षस आहेत, ते मला केव्हाच खाऊन टाकतील. नाही बाबा, मला तू सोड, मला जाऊ दे. म्हणल्यावर तो त्याला आश्वस्त करतो, म्हणतो हे हे लिंग आहे, हे तुझ्या हातामध्ये धर. जोपर्यंत मी पूजा अर्चा माझी स्नान संध्या पूर्ण करत नाही, संध्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत तू ते धर आणि जशी संध्या होईल त्याप्रमाणे मी लगेच तुझ्याकडनं हे घेऊन निघून जाईन. तर गणेश त्याला सांगतो की मी तुला एका अटीवरती हे करीन, 3 वेळा मी तुला हाका मारेन. जर तिसऱ्या हाकेला तू आला नाहीस आणि मला हे जड झालं तर मी ताबडतोब जमिनीवरती हे लिंग ठेवून देईन. तो काही करून त्याची समजूत घालून रावण म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, बरं बरं असं म्हणून तो संध्येला बसतो आणि पूर्वा नियोजित हे सगळं असल्यामुळे विष्णू भगवान इतर सर्व देवी देवता विमानात बसून त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि श्री गणेश वाट पाहू लागतो. त्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतराने तो हाका मारायला लागतो. तो पहिली हाक मारतो की रावणा ये रे बाबा, अहो ब्राह्मण महोदय तुम्ही या आणि हे माझ्या हातातलं लिंग घ्या. असं म्हणल्यावर रावण तिकडनंच कुणीनी आलो आलो थांब अशा ह्यानी तो संकेत देतो. त्याबरोबर थोड्या वेळाने पुन्हा एकदा श्री गणेश त्याला बोलवतात, तरीही तो येत नाही. तिसऱ्यांदा बोलवल्यानंतर मात्र रावण नाही येत असं बघून विष्णूंना स्मरून, भगवान विष्णूंना स्मरण करून श्री गजानन त्या लिंगाची स्थापना जमिनीवरती करतात आणि त्या ठिकाणी ते लिंग कायमस्वरूपी स्थित होतं, स्थावर अशा पद्धतीचं होतं. थोड्या वेळाने दशानन त्या ठिकाणी येतात आणि ते जमिनीवर ठेवलेलं बघून त्यांना अतिशय क्रोध होतो आणि ते लिंग ते उपटण्याचा, जमिनीपासून उचकटून काढण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते लिंग काही येत नाही. त्यांनी ओढल्यामुळे एक प्रकारे ते गोकर्णाकार म्हणजे गायीच्या कानाप्रमाणे त्याचा आकार होतो आणि महाबळी म्हणजे हा दशानन जो महाबळी आहे त्याने ते ओढल्यामुळे त्याला महाबळेश्वर म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर असं त्याचं नामाभिधान होतं. त्यानंतर तो रावण त्याचा राग, हे केल्याचा उद्योग केल्याचा राग त्या गणेशावरती काढतो आणि त्याच्या डोक्यावरती मस्तकावरती ठोसे मारतो. त्याबरोबर गणेश तिथून पलायन करतात. पण आजही आपण गोकर्ण महाबळेश्वरला गेलो तो उभ्या स्वरूपातली बटू रूपातली गणेशाची मूर्ती त्या ठिकाणी आहे. त्याच्या डोक्यावरती इथे खड्डा आहे, तो रावणाने मारलेला खड्डा आहे असं समजलं जातं. अशी अत्यंत सुंदर बटू वेशातली मूर्ती पाहण्याजोगी आहे, ती गोकर्ण महाबळेश्वरला आहे. अशा पद्धतीने गोकर्णाची स्थापना, गोकर्ण महाबळेश्वर आत्मलिंगाची परमेश्वराच्या स्थापना त्या ठिकाणी होते. यालाच जोडून पुढच्या अध्यायामध्ये कथा येणार आहे, तर ती कथा आपण नंतर पाहणार आहोत. इथे भक्तीचा भाग असा आहे की कैकया ही म्हणजे रावणाची आई ही देखील शिवभक्त, रावण स्वतः शिवभक्त. त्यामुळे आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जरी तो दैत्य असला तरी देखील त्याच्यावरती परमेश्वराची इतकी निस्सीम कृपा की कुठल्या देवाला सुद्धा ज्याची प्राप्ती झाली नाही त्याची प्राप्ती, त्या लिंगाची, आत्मलिंगाची प्राप्ती रावणाला झाली. आपल्यामध्ये देखील 2 अशाच प्रवृत्ती आहेत. तुम्ही कोणाला आवाज देता, म्हणजे आता 2 व्यक्ती समोरासमोर आले आणि आपण अतिशय स्तुतिवचन किंवा चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीशी बोलायला गेलो तर त्यामधला देव रूप जागृत होतं आणि तेच जर तुम्ही त्याच्यावरती हमरीत उमरीत गेलात भाया सारून मागे, काय रे काय म्हणतोस तू वगैरे, तर त्यामधला दैत्य जागृत होतो. याचा अर्थ जे त्याच्यामध्ये आहे ते आपल्यात आहे, जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकामध्ये देव आणि दैत्य हे सातत्याने असतात आणि सातत्याने आपल्यामध्ये समुद्र मंथन हे चालू आहे. आत्ता मी बोलताना तुमच्याशी काय स्वरूपाचे माझे हावभाव आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यावरनं ठरतं की माझ्यामध्ये आत्ता कुठल्या त्या प्रकाराची जागृती आहे, देवत्व आहे का दैत्यत्व आहे माझ्यामध्ये, हे सगळं त्यावरनं ठरतं. तर सातत्याने या भक्ती मार्गाचा अवलंब केला असता आपल्याला हे स्वतःला तपासून बघायचं आहे. दरवेळेला मी आपल्याला काहीतरी गृहपाठ देत असतो, त्यामध्ये आपल्याला तपासून बघायचंय की सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आपल्यामधला दैत्य जागृत किती वेळा होतो आणि देव जागृत किती वेळा होतो.
हे सगळं तुमचं तुम्हाला तपासून पाहायचं आहे. याच्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही तुमचं तपासून बघा की आपली भक्ती नक्की निर्मळ होण्याकडे त्याची वाटचाल चाललेली आहे का भक्तीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी तामसिक गोष्टी मागण्याकडे आपला कल आहे. देवाकडे आपण मागतोय काय, आपण करतोय काय, आपलं आचरण कसं आहे, हे सगळ्या गोष्टी ज्याच्या त्यांनी स्वतःच्या स्वतः पारखून बघायच्या आहेत. दिवस रात्र स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला भक्ती मार्गाची पुढची वाटचाल होणं शक्य नाही. एवढं बोलून मी आज आपली रजा घेतो. शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याला जर आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे सुद्धा अनेक लोकांना या चॅनलबद्दल, या निरूपणाबद्दल कळवा. आपल्या प्रतिक्रिया देखील माझ्यापर्यंत पोहोचवा. खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु.